विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. स्वप्न. स्वप्न नेहमी मोठीच बघायची असतात हं. सिरियसली मोठं स्वप्न बघायचंय आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा असतो. मग जसं तुम्ही 10वी पास आउट झाला, तसं तुमचं स्वप्न होतं एक ड्रीम कॉलेज. मी तर लिहितंय सी काही जण व्ही-जे-टी-आय लिहितील, काही जण व्ही-आय-टी असतील, काही जणांचं पी-आय-सी-टी सुद्धा ड्रीम कॉलेज, काहींचं वालचंद कॉलेज असेल. सांगू का? सांगली, कोल्हापूर या भागातल्या मुलांसाठी वालचंद म्हणजे एक ड्रीमच आहे बरं का लक्षात घ्या. आणि ते आहेच बेस्ट कॉलेज. पण मी इथं का लिहिलंय पण. झालं काय माहितीये का, की 10वी पर्यंत ना, मी चला तुम्हाला सांगतो एक कॉमन एक स्टोरी तुम्हाला सांगतो, जी जास्तीत जास्त मुलांच्या बाबतीत घडतंय. काय? की 10वी पर्यंत तुमचं कौतुक होतंय. एक हुशार विद्यार्थी. ओके, ब्रिलियंट, एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी. क्लासमध्ये, शाळेमध्ये टॉप 5 मध्ये येणारा विद्यार्थी. मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडणारा विद्यार्थी. 10वी पर्यंत चांगलं आहे. 11th मध्ये आल्या इश्यू स्टार्ट होतात बरं का लक्षात घ्या. आणि जाणीव होते, की जसं 10वी जमतंय ना, तसं जमत नाहीये. हां, तो कुठेतरी थोडा तणाव बिल्डअप होतोय. आणि मी तुम्हाला सांगतो, या स्टेजला आता जी मुलं 12वीत आहेत आणि ज्यांना बोर्डची एक्झाम द्यायची आहे, समजा 1च महिना उरलाय परीक्षेला. मग या स्टेजला क्षणभर वाटायला लागतं, गेले 2 वर्ष मी काय केलं? परीक्षेला 1 महिना उरलाय, अजून माझा काहीच अभ्यास परफेक्ट नाहीये. मग मी गेली 2 वर्ष वाया घालवली का? तुम्ही वाया घालवली नाहीयेत. पण आता तुम्हाला तणाव आलाय. थोडासा तणाव आलाय. तो दूर करायला शिका आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ना सांगणार आहे एक गोष्ट. इथे काय लिहिलंय बघा. असा एक दिवस की ज्यानं माझं आयुष्य बदलून गेलं. पण आयुष्य बदलून गेलं म्हणजे कुठला चांगला बदल झाला एक्सप्लेन करतो. जास्त वेळ घेणार नाही तुमचा बरं का मी. मी देखील तुमच्यासारखाच ब्रिलियंट 10वी पर्यंत आणि 11th-12th मध्ये प्रचंड नुकसान झालं बाळांनो, प्रचंड. माझ्या अभ्यासाच्या मेथड चुकल्या होत्या. या व्हिडिओमध्ये मी एक न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे बरं का. एक न्यूमेरिकल. आणि ते न्यूमेरिकल घेण्यासाठी किती फॉर्म्युला लागणार आहेत, हे तुम्हाला मी सांगणार आहे. मग असा दिवस ज्यावेळेस मी एक क्लास लावला पाटील सरांचा सांगलीमध्ये. त्या सरांनी मला पहिल्या दिवशी सांगितलं, की ट्रिग्नोमेट्रीचे तुला फॉर्म्युले येत नाहीयेत, मग मॅथ्स तुला जमेल असं कसं तुला वाटतंय? जोपर्यंत मला फॉर्म्युले येणार नाहीयेत, जोपर्यंत ते वापरता येणार नाहीयेत, तोपर्यंत काहीही जमणार नाहीये. मी तुम्हाला सांगतो, मी आता प्रमोशन करत नाहीये, पण माझी इच्छा आहे, की तुम्ही आपलं सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये व्हिजन बॅचमध्ये जावा आणि ट्रिगो 2 चे लेक्चर्स बघा. डिटेलमध्ये मी घेतलेले आहेत. बघा जर तुमचं ट्रिगो नसेल तर. आणि मी तुम्हाला या एका न्यूमेरिकलमध्ये प्रूव्ह करून दाखवणार आहे. माझं लाईफ बदललं रे. मला कळालं माझी चूक. आणि मी परत पुन्हा ट्रॅकवर आलो. माझी इच्छा आहे, की तुमची अवस्था जर माझ्यासारखी असेल, असते शेकडो नाही, हजारो नाही, लाखो मुलांची, की 10th स्टँडर्डला 90 प्लस आणि 12वी मध्ये कमी मार्क येतायत, सी-ई-टीमध्ये अजून कमी येतायत. मग अशा मुलांना मला तेच सांगायचे, जे मला माझ्या सरांनी सांगितलं. काय? फॉर्म्युले केले पाहिजेत ना अगोदर. बरं, आता सुरुवात करूया वेळ न घालवता. मी तुम्हाला सांगतो, की न्यूमेरिकल मला जे घ्यायचं आहे ना, नाही घेणार मी डायरेक्ट न्यूमेरिकल. मी तुम्हाला फॉर्म्युले विचारणार आहे. माझा जो पहिला फॉर्म्युला मी फळ्यावर लिहितोय, तो हा असा आहे बरं का. कॉस ए मायनस बी आणि मायनस कॉस ए प्लस बी सांगा फॉर्म्युला. गडबडतात मुलं या फॉर्म्युला लक्षात घ्या. पण तुम्ही गडबडायचं नाहीये. हा फॉर्म्युला डी फॅक्टरायझेशनचा आहे आणि तो तुम्ही असं कॉस सी मायनस कॉस डी असं जर करायला गेला लक्षात घ्या, तर तुम्हाला कदाचित आन्सर मिळेल. जो फॉर्म्युला असा मिळणार आहे. 2 साइन ए साइन बी. 2 साइन ए साइन बी. पहिला फॉर्म्युला लक्षात आला. ओके. आता दुसरा फॉर्म्युला इथं लिहितोय मी कॉस ए मायनस बी अपॉन 2 मायनस कॉस ए प्लस बी अपॉन 2 दॅट इक्वल्स टू काय येणार रे मग 2 साइन ए बाय 2 कॉस नाही. परत साइन बी बाय 2 म्हणजे दोघं फॉर्म्युले एकसारखेच आहेत. ओके. त्याच्यानंतर मला फॉर्म्युला लागणार आहे sin 2x चा. आता हे तुमच्यापैकी बरेच जण सांगतील ना sin 2x चा फॉर्म्युला 2 sin x cos x. 2 sin x आणि cos x आणि जर मी समजा sin x लिहिलं तर? बघा मी जर sin x लिहिलं तर 2 sin इथं 2x होतं. त्याचा हाल्फ पुढे x आलं. इथं ऑलरेडी x आहे म्हणजे इथं येणार x/2 आणि cos x/2. किती फॉर्म्युले झाले बघा बघू? 1 अजून 2. आता याला मी तिसरा आणि चौथा असा म्हणत नाही, कारण ते रिलेटेडच आहेत लक्षात घ्या. फक्त अपॉन 2 आणि अपॉन जे फॉर्म्युले म्हणजे व्हॅल्यू बदलल्यात मी फक्त फॉर्म्युला तोच आहे.
त्याच्यानंतर मला फॉर्म्युला हवा आहे हा पहिल्यांदा साइन सी प्लस साइन डी फॅक्टरायझेशन. ओके. तो फॉर्म्युला असा असणार आहे 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 आणि कॉस सी मायनस डी अपॉन 2. बरोबर आहे. मग मला हा पण फॉर्म्युला पाहिजे चौथा कॉस सी प्लस कॉस डी. हा एकाच न्यूमेरिकल मध्ये एवढे फॉर्म्युले लागणार आहेत. म्हणजे तुमच्या डोक्यात आलं का? जे सरांनी मला सांगितलं होतं ते, की तुम्हाला फॉर्म्युलेच येत नाही तर कसं होईल? ऍप्लिकेशन वरती भरपूर 70च्या आसपास फ्री व्हिडिओ आहेत बघा बरं का रे बाळांनो. ओके. कॉस सी प्लस कॉस डी चा फॉर्म्युला 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 आणि कॉसच सी मायनस डी अपॉन 2, सी प्लस डी अपॉन 2 आणि सी मायनस डी अपॉन 2. ओके. किती फॉर्म्युले झाले रे? 4 फॉर्म्युले झाले. अजून द्यायचे आहेत फॉर्म्युले. मला सांगा ट्रायंगल एबीसी मध्ये ए प्लस बी प्लस सी इक्वल्स टू 180 असतं. बरोबर आहे. मग जर मी ए प्लस बी ची व्हॅल्यू काढायला गेलो तर ते पाय मायनस सी होणार. बरोबर आहे. आणि मला सांगा बघू जर मी मग साइन ए प्लस बी जर घ्यायला गेलो तर साइन पाय मायनस सी येणार. मग याचा अर्थ साइन ए प्लस बी ची व्हॅल्यू किती आली? पाय मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंट आणि त्याच्यात साइन पॉझिटिव्ह असतो. आले का फॉर्म्युले मग? ॲड शुगर टू कॉफी. पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळेच पॉझिटिव्ह, पण सेकंडमध्ये साइन पॉझिटिव्ह. त्यामुळे हा पॉझिटिव्ह येणार आहे आणि पाय मायनस केल्यावर नाव नाही बदलत. ते साइनच राहणार आहे आणि साइन सी येणार. म्हणजे जर न्यूमेरिकलमध्ये मला जर साइन ए प्लस बी मिळालं, तर दॅट इक्वल्स टू साइन सी लिहावं लागेल मला. ओके. आय थिंक तो आपला 5वा फॉर्म्युला आहे बरं का. 5वा. आता 6वा बघा. जर मी कॉस ए प्लस बी घ्यायला गेलो, तर त्याची व्हॅल्यू मात्र मायनस येणार. कारण ए प्लस बी च्या ऐवजी तुम्ही पाय मायनस सी पुट करणार. पण सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह आल्यामुळं आलं का मायनस साइन? आलं ध्यानात तुमच्या? आलंय मायनस साइन. ओके. आता 7वा प्रश्न बघा नीट लक्ष द्या. प्रश्न नाहीये फॉर्म्युले चाललेत आपले. आता 7वा मी इथं लिहितोय बरं का. आता ए प्लस बी प्लस सी इक्वल्स टू पाय. चला प्रत्येकाला 2 न डिव्हाइड करा. मग मला सांगा ए प्लस बी बाय 2 ची व्हॅल्यू आता कॉस नाही असं लिहिणार मी पाय बाय 2 मायनस सी बाय 2. ओके. मग चला पुन्हा फॉर्म्युला तयार करूया साइन. तो 7वा फॉर्म्युला ऍक्च्युअली. साइन ए प्लस बी बाय 2 दॅट इक्वल्स टू साइन पाय बाय 2 मायनस सी बाय 2 आणि पाय बाय 2 मायनस म्हणलं की फर्स्ट क्वाड्रंट आता सगळेच पॉझिटिव्ह असतात पण पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2 नाव बदलतं. साइनचं कॉस होणार. आणि जर मी कॉस घेतलं ए प्लस अरे ए प्लस बी बाय 2 पाहिजे होतं बरं का इथं बाय 2 दॅट इक्वल्स टू डायरेक्टली लिहू का साइन सी बाय 2. बघा इथं ए प्लस बी ला मायनस साइन का सेकंड क्वाड्रंट होता म्हणून पाय बाय 2 मायनसला फर्स्ट क्वाड्रंट असल्यामुळे पॉझिटिव्ह राहिलं कॉसचं साइन होणार. अजून फॉर्म्युले घ्यायचे आहेत मला. सांगा. 1 मायनस कॉस 2x चा फॉर्म्युला सांगा. ओके. चला आपला हा 7वा, हा 8वा, हा 9वा फॉर्म्युला म्हणूया आपण. 1 मायनस कॉस 2x सांगू का? मी नेहमी सांगतो 1 प्लस साइन एक्स, 1 मायनस साइन एक्स, 1 प्लस कॉस एक्स, 1 मायनस कॉस एक्स. एवढे इम्पोर्टंट फॉर्म्युले आहेत लक्षात घ्या. मग 1 मायनस कॉसचा फॉर्म्युला 2 साइन स्क्वेअर एक्स. मग जर मी तुम्हाला 1 मायनस कॉस सी बोललो, तर त्याचा फॉर्म्युला 2 साइन स्क्वेअर सी बाय 2. इथपर्यंत पण लक्षात आलं का? मी नुसते फॉर्म्युला एक्सप्लेन करतोय. अजून न्यूमेरिकलकडे तुम्हाला नेलंच नाहीये मी. पण न्यूमेरिकलकडे न्यायच्या अगोदर चला अजून एक फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे. साइन टू ए बघा मी काय म्हणतोय प्लस साइन टू बी प्लस साइन टू सी. चला हे जरा सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करूया बघू आपण. अख्ख्या पेजवर एवढंच मी सिम्प्लिफाय करणार आहे. आणि तो आपला फॉर्म्युला असणार आहे. मग आता कळालं का? ड्रीम कॉलेज अचीव्ह करायचं आहे ना, जरा एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट्स घ्यावे लागतील. मी व्हिडिओच्या शेवटी दुसरे फॉर्म्युले पण देणार आहे. नॉर्मली फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन सगळे करतात. बोर्डच्या एक्झाममध्ये बरेच मुलं चांगले मार्क पाडतात. सीईटीत ते कमी पडतात. रिझन काय? एक्स्ट्रा लेव्हलला जाऊन करत नाहीत. सिरियसली आता बघा मी ह्याला सिम्प्लिफाय करतो. साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 आणि कॉस सी मधून डी मायनस करा अपॉन 2. ओके. साइन टू सी चा फॉर्म्युला 2 साइन सी आणि कॉस सी. ओके. आता बघा फास्ट होणार आहे थोडंसं. ह्यातनं 2 कॉमन काढा.
त्यातनं 2 कॉमन काढायचा. 2 ला हे 2 काय होईल? कॅन्सल आणि माझे फॉर्म्युले एवढे परफेक्ट आहेत, की मला कळालंय, की sin A प्लस Bच्या ठिकाणी sin C ठेवायचंय. मग बघा हे 2 कॉमन काढून कॅन्सल केलं. मग sin A प्लस Bच्या ठिकाणी मी काय लिहिलं? sin C. हे पुढं तसंच राहू दे. cos A मायनस B तसंच राहू दे. पण 2 कॉमन काढून कॅन्सल केलं मी. ओके. हे राहू दे असंच. 2 sin C. ओके, ओके. आणि इंटू cos C. मला cos C ची व्हॅल्यू सांगा काय येणार? cos C ची व्हॅल्यू येणार मायनस cos A प्लस B. cos C ची व्हॅल्यू मायनस cos A प्लस B. का? हे मायनस साइन मी इकडे दिलं रे बाळांनो. म्हणजे बघा आता मला काय मिळतंय? मी 2 sin C कॉमन काढतो. मग ब्रॅकेटमध्ये राहणार cos A मायनस B मायनस cos A प्लस B. मी हे 2 sin C कॉमन काढलंय बाळांनो. मग आता मला काय मिळालं बघा 2 sin C इंटू 8 केलं होतं आपण या फॉर्म्युल्यानं वाचा. cos A मायनस B मायनस cos A प्लस B चा फॉर्म्युला आहे 2 sin A sin B. मग याचा फॉर्म्युला cos A मायनस B मायनस cos A प्लस B चा फॉर्म्युला 2 sin A sin B. 2 sin A sin B. मग 4 sin A sin B आणि sin C मिळाला का फॉर्म्युला तुम्हाला? 4 sin A sin B sin C लक्षात घ्या. ओके. चला हे एक नोट डाउन करून ठेवा तुम्ही. आता मी तुम्हाला अजून काय देतोय बघा. आता मी cos A प्लस cos B प्लस cos C मायनस 1 असं लिहितो बरं का लक्षात घ्या. चला मी ह्या दोघांसाठी cos C प्लस cos D चा फॉर्म्युला वापरतो. म्हणजे 2 cos C प्लस D अपॉन 2 आणि cosच A मायनस B अपॉन 2. चला इथं या दोघातून ना मी मायनस साइन जर कॉमन घेतलं तर 1 मायनस cos C येईल की नाही बघा बघू बाळांनो. इथून मायनस साइन कॉमन काढलं. तर मायनस साइन कॉमन काढलं की आतले साइन चेंज होतात. या मायनसचं प्लस होईल आणि प्लसचं काय होईल सांगा? मायनस होणार आहे. ओके. म्हणजे मी यातनं मायनस साइन कॉमन काढलंय. अरे पण ब्रॅकेटमध्ये काय राहिलंय शिल्लक? 1 मायनस कॉस. फॉर्म्युला बघा 1 मायनस कॉसचा काय आहे? 2 साइन स्क्वेअर C बाय 2. 2 साइन स्क्वेअर C बाय 2. 2 साइन स्क्वेअर C बाय 2. ओके. चला याच्यातून आता मला अजून थोडासा बदल हवाय. cos A प्लस B बाय 2 म्हणजेच sin C बाय 2. आणि इथं आहे cos A मायनस B बाय 2. इथं 2 sin C बाय 2 इंटू cos A प्लस B बाय 2 सांगतो. हे साइन स्क्वेअर म्हणजे 2 वेळा साइन आहे. बरोबर आहे? साइन स्क्वेअर म्हणजे साइन इंटू साइन. त्यातलं एक साइन लिहिलं, दुसऱ्या साइनच्या ऐवजी कॉस लिहिलं रे बाळांनो. कुठेतरी मी दिलं होतं. sin C बाय 2 म्हणजे cos A प्लस B बाय 2. हे तुम्हाला पट आलं पाहिजे ना. आणि ट्रिग्नोमेट्री 2 मधला शेवटचा एक्सरसाइज. त्यात सगळे असेच आहेत. मी जर तुम्हाला विचारलं tan A बाय 2 इंटू tan B बाय 2 प्लस tan B बाय 2 इंटू tan C बाय 2 प्लस tan C बाय 2 इंटू tan A बाय 2 ची व्हॅल्यू किती? 1 सेकंदात सांगता आलं पाहिजे. त्यातले प्रत्येक न्यूमेरिकल हे एम-सी-क्यूज आहेत. ट्रिगो 2 मधला शेवटचा एक्सरसाइज. आणि मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, की ट्रिगोचे आम्ही जवळ-जवळ व्हिजन बॅचमध्ये 6 व्हिडिओज आहेत. फ्री कंटेंट आहे. ड्रॉपर टू टॉपर बॅचमध्ये 6 कंटेंट आहेत. तो पण फ्री कंटेंट आहेत. वेगळे-वेगळे व्हिडिओ आहेत. पण ॲक्चुअली न्यूमेरिकल तर कॉमनच येणार ना लक्षात घ्या. पण आहेत. म्हणजे फ्री कंटेंट बघा ना. तुम्ही बदला स्वतःला. फॉर्म्युल्यात वेगळा विचार करा. चला मी यातनं काय कॉमन काढणार आहे? 2 sin C बाय 2. मग उरणार कोण रे? cos A मायनस B बाय 2 मायनस cos A प्लस B बाय 2. ओके. म्हणजेच 2 sin A बाय 2 आणि sin B बाय 2. म्हणजे मला इथं मिळालं 4 sin A बाय 2, sin B बाय 2 आणि sin C बाय 2. ओके. चला 12 मिनिटं झाली आणि आपण या 12 मिनिटात 10 फॉर्म्युले बघितले, त्याचा वापर केला. चला आता न्यूमेरिकलकडे जाऊया. आणि हा न्यूमेरिकल आय थिंक जेईई मधला प्रश्न आहे बरं का लक्षात घ्या किंवा बेस्ट क्वेश्चन आहे. त्यांनी व्हॅल्यू विचारले कशाची सांगू का? sin 2A प्लस sin 2B प्लस sin 2C डिव्हायडेड बाय cos A प्लस cos B प्लस cos C मायनस 1. आता मी सोडून दाखवू तुम्हाला याचं उत्तर. न्यूमरेटर मला माहिती आहे त्याची व्हॅल्यू 4 sin A sin B इंटू sin C येतंय. डिनॉमिनेटर मला माहिती आहे त्याची व्हॅल्यू आहे 4 sin A बाय 2 sin B बाय 2 आणि sin C बाय 2. 4 ला 4 काय होणार? कॅन्सल. आता sin A उरलाय. मग त्याचा फॉर्म्युला 2 sin A बाय 2 आणि cos A बाय 2 इंटू
साइन बीचा फॉर्म्युला 2 साइन बी बाय 2 आणि कॉस बी बाय 2. साइन सीचा फॉर्म्युला 2 साइन सी बाय 2 आणि कॉस सी बाय 2. डिनॉमिनेटर मध्ये अजून टर्म आहेत. साइन ए बाय 2 आहे इंटू साइन बी बाय 2 आहे इंटू ओहो 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 हो, हो. बोललो मी आणि लिहितोय वेगळंच. गडबड व्हायला लागली माझ्याकडून. इथं आहे साइन बी बाय 2 आणि इथं आहे साइन सी बाय 2. मग साइन, साइन, साइन कॅन्सल होणार. या साइनला हे साइन, या साइनला हे साइन, या साइन सीला हे साइन कॅन्सल. पण 2 इंटू 2 इंटू 2 8. कॉमन नाही काढायचं 2. ते इंटू आहे लक्षात घ्या. मग उरलं कोण? कॉस ए बाय 2 कॉस बी बाय 2 आणि कॉस सी बाय 2 हे आन्सर मी तोंडी सोडवू शकतो लक्षात घ्या हे. मला तुमच्याकडून ते हवंय. तुमचं लाईफ चेंज व्हायला पाहिजे. तुम्ही फॉर्म्युले केले पाहिजेत. सांगू का तुम्हाला मी आता होमवर्क देतोय तुम्हाला. मी अगोदर पण हे सांगितलंय साइन 18 तोंडी सांगतो. साइन 18 कॉस 36 कॉस 18 साइन 36 या व्हॅल्यू पहिला करा. टॅन पाय बाय 8 पहिला करा म्हणजे 22.5 रूट 2 मायनस 1 फिक्स व्हॅल्यू आहे. सगळं दिलं रे आपल्या पुस्तकात. कॉस 20, कॉस 40, कॉस 60, कॉस 80, 1/16 आन्सर आहे. हे सगळे शॉर्टकट ना मी घेतोय. माझी रिक्वेस्ट काय बघा, आता एक छोटीशी रिक्वेस्ट करतोय, रिक्वेस्टच आहे. तुम्ही जर आता 12th मध्ये असाल, तर तुम्ही जे तुमचे ज्युनियर्स आहेत ना 11वीतली मुलं, त्यांना तुम्ही आपली व्हिजन बॅच रेफर करा. काय घेतोय आम्ही त्याच्यात डिटेलमध्ये प्रत्येक पॉइंट घेतोय आणि एप्रिल महिन्यापर्यंत 11वीचाच पोर्शन आम्ही त्यात घेणार आहे. सगळे 24-25 टॉपिक आणि त्याच्यानंतर त्याच बॅचमध्ये आम्ही 12th पण घेणार आहे. तेवढ्याच फी मध्ये हेही लक्षात घ्या. ओके. मेन पॉइंट काय डेमो लेक्चर्स बघा. बॅच परचेस करतोच मुलगा जो डेमो लेक्चर बघतोय तो लक्षात घ्या आणि रिस्पॉन्स पण चांगला आहे. पण मला तुमची भीती दूर करायची या गोष्टीला मी मगाशी काय बोललो वाटतं ना आपल्याला की कुठं गेलं 2 वर्ष काय केलं आपण केलाय तुम्ही अभ्यास फक्त आता एक फिनिशिंग टच द्यायची वेळ आलेली आहे आणि जर 11वीतले तुम्ही स्टुडंट असाल ना आणि तुम्ही अजूनपर्यंत माझा व्हिडिओ बघताय 15-20 मिनिटं याचा अर्थ तुम्ही सिन्सिअर स्टुडंट आहात तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या पालकांशी बोला त्यांना आपलं ॲप्लिकेशन दाखवा. ओके. त्याच्यावरती फ्री कंटेंट आहे तो बघा. त्याच्यावरच्या नोट्स बनवा. त्या दाखवा पालकांना. तुम्ही अभ्यास करताय हे बघून कुठलाही पालक नाही म्हणणार नाहीये. रिझन मी असं का सांगतोय? कारण माझ्याकडे जेवढे ॲडमिशन झालेत, त्यातले अगदी 90% मुलं म्हणण्यात तरी काही हरकत नाही. यांनी कुठला ना कुठला तरी ऑनलाईन कोर्स जे साठी घेतलेलाच आहे. आणि या स्टेजला आता जे होत नाहीये लक्षात आलंय. आणि काय झालंय त्या जे क्लासेसच्या फी अगदी 15 पासून 40 पासून 60-60 हजार पर्यंत मुलांनी ऑनलाईनची फी भरलेली आहे. मग तुलनेत आपल्या व्हिजन बॅचची फी फक्त एवढीच आहे. मग सह्याद्री आणि 2026च्या सीईटी पर्यंत घ्यायचा तो कोर्स बरं का. मग व्हिजन बॅच एक्स्ट्राऑर्डिनरी चाललेला आहे आणि त्याचा एक अपडेटसाठी एक दुसरा व्हिडिओ मी बनवेन बरं का. म्हणजे काय चाललंय, कुठल्या टेस्ट वगैरे कशा द्यायच्यात तुम्हाला त्यासाठी सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला बनवेन. पण डेमो लेक्चर्स बघायला सुरुवात करा. स्वतःला बदला. फॉर्म्युलाची लिस्ट तयार करा. मी तुम्हाला सांगतो फॉर्म्युल्याशिवाय काय होणार नाहीये आणि ट्रिग्नोमेट्री 2 चे जे फॉर्म्युले आता घेतले ते जमलं की डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन सगळं जमणार आहे तुम्हाला. फॉर्म्युलाच इम्पोर्टंट आहेत ना. आता विचार काय करताय? कुठलाही विचार करू नका. अभ्यासाला जोरात सुरुवात करा. ऑल द बेस्ट.